राम कृष्ण तो हा विठ्ठल बलवा
रखुमा देवी भर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी भर बाप रखुमा देवी भर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा आवडी सांभाळीच्या घडी घडी सांभाळीच्या घडी घडी सांभाळीच्या घडी घडी निज भक्ताचे आवडे सांभाळीच्या घडी सांभाळीच्या घडी घडी सांभाळीच्या निज भक्ताची आवडी सांभाळीचा घडी घडी सांभाळीचा घडी घडी सांभाळीचा घडी घडी निज भक्ताची आवडी सांभाळीचा घडी घडी सांभाळीचा घडी घडी सांभाळीचा घडी राखोनिया भुकतान राखोनिया भुकतान राखोनिया भुकतान राखोनिया भुकतान राखोनिया भुकतान करी त्यांचा बहुमान करी त्यांचा बहुमान करी त्यांचा बहुमान राखोनिया भुकतान करी त्यांचा बहुमान करी त्यांचा बहुमान करी त्यांचा बहुमान वस्त्रे भूषणे पुरवी चिंता त्यांची वाई जीवी चिंता त्यांची वाई जीवी चिंता त्यांची वाई जीवी वस्त्रे राखोनिया भुकतान राखोनिया भुकतान राखोनिया भुकतान राखोनिया भुकतान राखोनिया भुकतान करी त्यांचा बहुमान करी त्यांचा बहुमान करी त्यांचा बहुमान राखोनिया भुकतान करी त्यांचा बहुमान करी त्यांचा बहुमान करी त्यांचा बहुमान निळामणी त्यांचे उणे नेदी पडो कवन्या गुणे नेदी पडो कवन्या गुणे नेदी पडो कवन्या गुणे राखोनिया भुकतान राखोनिया भुकतान राखोनिया भुकतान राखोनिया भुकतान राखोनिया भुकतान करी त्यांचा बहुमान करी त्यांचा बहुमान करी त्यांचा बहुमान राखोनिया भुकतान
करिता बहुमान करिता बहुमान हरि जय जय गोपाल गोपाल जय गोपाल गोपाल जय गोपाल 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 गोपाल
करिता करित्या बहुमान करे त्यांचा बहुमान करी त्यांचा बहुमान करी त्यांचा बहुमान राखोनिया जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, महाराज की जय, सवता महाराज की
सांभाळी त्या घडी घडी राखोनिया भुकतहान करी त्यांचा बहुमान वस्त्रे भूषणे पुरवी चिंता त्यांची वाहे जीवी राखोनिया भुकतहान करी त्यांचा बहुमान निळा म्हणे त्यांचे उणे नेदी पडो कवन्या गुणे राखोनिया भुकतहान करी त्यांचा बहुमान विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सुसरी चरण संताचिया सुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाची सद्गुरु दास तुका बाबाची सद्गुरु दास तुका समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतम आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरविती खुण आता चढे संपूर्ण तत्वभेदे श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो नियाता निज भक्ताची आवडी सांभाळी त्या घडी घडी राखोन या भुकतहान करी त्यांचा बहुमान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय त्यांचे पट्ट शिष्य असणारे पिंपळनेर निवासी सद्गुरुनिष्ठ श्री निळोपाराय यांचा 4 चरणाचा असून प्रस्तुत अभंगाद्वारे श्री निळोपाराय भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्या भक्ताविषयीची आवडी आहे आणि आवड असल्या कारणाने तो परमात्मा त्या भक्ताचा कसा सांभाळ करतो याचं वर्णन करणार आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी पवित्र पावन आपल्या या कसबे सुकेने या गावामध्ये श्री क्षत्रिय काशीमाळी समाज उन्नती मंडळ कसबे सुकेने यांच्या सौजन्याने श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची 729वी आणि भक्त शिरोमणी श्री नामदेवराय
यांचा 732वा समाधी सोहळा या निमित्ताने या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय। या सप्ताहामध्ये भक्त शिरोमणी श्री नामदेवराय आणि श्री संत श्री सावता महाराज यांची सेवा करण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलेलं आहे आणि याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या वारकरी संप्रदायाचा विचार करायचा ठरला तर आपल्या वारकरी संप्रदायाचं एका इमारतीच्या रूपकाने श्री संत बहिणाबाईंनी वर्णन केलेलं आहे। संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया। ज्ञानोबरांनी वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया घातलेला आहे। अनेक संत मंडळींनी याची जडणघडण केलेली आहे। शेवटी जगद्गुरु तुकोबराय कलशस्थानी विराजमान आपल्याला पाहायला मिळतात। खाली ज्ञानोबर आहे, वरती जगद्गुरु तुकोबराय आणि मधल्या विभागामध्ये प्रामुख्याने 2-3 संतांचा उल्लेख बहिणाबाई मातेने केलेला आहे। एक म्हणजे नामदेवरायांचा उल्लेख केलेला आहे, नाथ महाराजांचा उल्लेख केलेला आहे। परंतु या 2 संतांचा जरी उल्लेख असला तरी या सगळ्या संतांचा अंतर्भाव आपल्याला मध्ये करावा लागतो। त्याच काळामध्ये असणारे श्री संत गोरोबा काका, श्री संत सावता महाराज, श्री संत चोखोबराय आदी करून संत नरहरी महाराज आदी करून संत मंडळी आपल्या या वारकरी संप्रदायाला प्राप्त झाली। त्यांनी या वारकरी संप्रदायाचा विस्तार केलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यापैकी प्रामुख्याने 2 संत महापुरुष त्यांचा पुण्यतिथी समाधी सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। म्हणजेच द्वादशी झाल्यानंतर त्रयोदशीला भक्त शिरोमणी नामदेवरायांचा समाधी सोहळा संपन्न केला जातो। ज्यावेळेस नामदेवरायांचं अवतार कार्य संपलं, आयुष्य कळसासी आले, अभंग तू सिद्धी नेले, या प्रकारे नामदेवरायांनी देवाकडे प्रार्थना केली की हे पंढरीनाथा, माझं अवतार कार्य आता संपलेलं आहे, मला समाधी घ्यायची आहे। मग नामदेवरायांनी भगवंताच्या चरण कमळाजवळ समाधीला जागा मागून घेतली। समाधी महाद्वारी श्री विठ्ठल चरणी, भगवंताच्या चरणाजवळ नामदेवरायांनी समाधीची जागा मागून घेतली। आपल्या सर्वांना ज्ञात आहे, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे देतीवरे। भगवंताचं दर्शन करायला येत असताना पायरीची जागा मला मिळावी म्हणून नामदेवरायांनी त्या ठिकाणी समाधी करता जागा मागून घेतली। एकटे नामदेवराय नाही तर नामदेवरायांच्या कुटुंबामध्ये नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, या सगळ्या मंडळींची समाधी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। म्हणून नामदेवराय भगवंताच्या चरण कमली विसावले। त्याचप्रमाणे श्री क्षेत्र अरण गावामध्ये ज्यांनी अवतार धारण केला असे श्री संत सावता महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी भगवंताच्या चरण कमळाजवळ भगवंताचं स्मरण करत करत श्री क्षेत्र अरण गावामध्ये आपला देह भगवंताच्या चरणी विसर्जित केलेला आहे। सावता महाराज सावता पांडुरंग स्वरूपी मिनला, देह समर्पिला ज्याचा त्यासी। सावता महाराजांच्या निर्यात प्रकरणातील अभंगामध्ये हे वर्णन सावता महाराजांनी केलेलं आहे। तर या प्रकारे सावता महाराज आणि नामदेवराय या 2 महापुरुषांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय। विठ्ठल विठ्ठल म्हणजेच आपण जो सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत तो सोहळा देवाचा नाही तर भक्ताचा सोहळा आहे। भक्ताचा सोहळा केलेला देवाला अधिक आवडतो। देवाचा सोहळा करण्यापेक्षा सुद्धा भक्ताचा सोहळा जर आपण केला तर देवाला तो अधिक आवडतो। का बरं? कारण देवाला भक्तच अधिक आवडतात। त्यामुळे भक्ताचा केलेला सोहळा सुद्धा देवाला तितकाच आवडतो। देवे भक्ता लागी उपचार मांडिले, शांती सुखासनी माने बैसविले। निळोबरायांचा गोड अभंग आहे। त्या अभंगामध्ये निळोबरांनी वर्णन करून सांगितलेलं आहे की परमात्मा आपल्या भक्ताचे उपचार कशी करतो। स्वतः आपल्या भक्ताचा सोहळा भगवान परमात्मा करत असतो। आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा। गोपाळ तुम्हारा, गोपाला प्रीत तुमचे
प्रसंगामध्ये ज्या काळामध्ये नामदेवराय आणि ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करून पंढरपूरला आले, तीर्थे करून नामा पंढरी आला, जीव लगा भेटला विठोबासी. नामदेवराय तीर्थयात्रा करून पंढरी क्षेत्रामध्ये आले आणि आल्यानंतर पांडुरंगाला भेटल्यानंतर रुक्मिणी माता देवाला सांगते की आपल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे जे भक्त आहेत, तुमचे जे दास आहेत, त्यांचा सोहळा करणं हे तुमचं ब्रीद आहे. म्हणून परमात्म्याचं हे ब्रीद आहे की परमात्मा आपल्या भक्ताचा सोहळा स्वतः करत असतो. भक्ताचा सोहळा फक्त मृत्यूलोकामध्ये होतो असं नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. या भूमंडळा या भूमंडळा माझी कीर्ती, या भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझे कीर्ती. या प्रकारे भक्ताचा असा विलक्षण सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. सेवेकरता श्री संत निळोपरायांचा अभंग घेतलेला आहे. आपला वारकरी संप्रदाय, या संप्रदायाच्या दृष्टीने अनेक संत महापुरुष आपल्याला प्राप्त झालेले आहे. गुरुवर्य मारुती बाबा पाठामध्ये नेहमी सांगत असतात, बाबा म्हणत असतात आपली ही महाराष्ट्र भूमी म्हणजे संतांचं उभं पीक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती जमातीमध्ये संतांनी अवतार घेतलेला आहे आणि या संपूर्ण समाजाचा उद्धार केलेला आहे. या समाजाला सन्मार्गाला लावण्याचं काम संतांनी केलेलं आहे. म्हणून आपला महाराष्ट्र भाग्यवान आहे की आपल्या महाराष्ट्रामध्येच सावता महाराजांसारखे, निळोबरायांसारखे, ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवरायांसारखे संत महापुरुष अवतीर्ण झाले. म्हणून आपली महाराष्ट्र भूमी म्हणजे संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपण जर उत्तरेमध्ये गेलात तर उत्तरेमध्ये ऋषिकेश झालं, हरिद्वार झालं, ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. म्हणून हा जो सेवेकरता घेतलेला अभंग आहे तो निळोबरायांचा अभंग आहे. श्री क्षेत्र पिंपळनेर ठिकाणी, पिंपळनेर या गावामध्ये निळोबरायांनी समाधी घेतलेली आहे. निळोबरायांचा जन्म शिरूर गावामध्ये झालेला आहे. असे हे निळोबराय एक विलक्षण संत म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ओळखले जातात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी संतांची मांदियाळी आहे, ज्ञानोबरायांपासून जगद्गुरु तुकोबरायांपर्यंत, निळोबरायांपर्यंत, ही सगळी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. निळा मने मज उपदेश केला, संप्रदाय दिदला सकळ जना. निळोबरायांना जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतः अनुग्रह दिलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या दर्शनाकरता एक लक्षात घ्या, निळोबरायांचा जो अवतार झाला, निळोबराय जन्माला आले जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेल्यानंतर. वैकुंठाला गेल्यानंतर निळोबराय अवताराला आले आणि जगद्गुरु तुकोबरायांचे कनिष्ठ चिरंजीव श्री संत नारायण महाराजांच्या मुखातून जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र निळोबरायांनी ऐकलं. जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र ऐकल्यानंतर मनोमन निळोबरायांनी निर्धार केला, मी माझ्या जीवनामध्ये सद्गुरु रूपाने जर कुणाला स्वीकारणार असेल तर जगद्गुरु तुकोबरायांना स्वीकारीन, त्यांच्या व्यतिरिक्त मी कुणालाही सद्गुरु रूपाने स्वीकारणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या दर्शनाकरता तब्बल 10 दिवस नाही, 15 दिवस नाही, तब्बल 42 दिवसांचं अनुष्ठान, तेही अन्न पाण्याशिवाय निळोबरायांनी केलं. आणि 42 दिवसानंतर स्वतः जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी आले आणि हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा जो अधिकार आहे तोच अधिकार निळोबरायांचा आहे. कारण जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये जो बोध आहे तोच बोध निळोबरायांच्या अंतःकरणामध्ये आहे. सद्गुरु काय करतात, आपल्या अंतःकरणामध्ये असणारा जो बोध आहे त्या बोधाचं संक्रमण शिष्याच्या अंतःकरणामध्ये करत असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा जो अधिकार आहे तोच निळोबरायांचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग जसे प्रासादिक आहेत तसं निळोबरायांचे अभंग सुद्धा अत्यंत प्रासादिक आहेत, अत्यंत गोड आहेत. त्यापैकी निळोबरायांचे गवळणी तर अत्यंत गोड आहे. वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्याच्या काकड्यामध्ये निळोबरायांची गवळण म्हटल्याशिवाय काकड्याची परिपूर्णता होत नाही. इतक्या गोड निळोबरायांच्या गवळणी आहेत. अशी निळोबराय त्यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. तर या प्रस्तुत अभंगातून निळोबरायांनी थोडक्यात भक्तवत्सलता प्रगट केलेली आहे. परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये असणारी आवड आणि त्या आवडीपोटी परमात्मा
भक्ताला कसं सांभाळतो, भक्ताची कशी सेवा करतो याचं विवेचन निळोबाऱ्यांनी या अभंगामधून केलेलं आहे. यच्च यावत मृत्यूलोकाचं निरीक्षण आपण जर केलं तर या मृत्यूलोकामध्ये आपल्याला अनेक प्रकारची विभिन्नता आढळून येते. अनेक प्रकारची विभिन्नतेने भरलेलं हे सगळं जगत चराचर आपल्याला पाहायला मिळतं. जगद्गुरु तुकोबारे तर म्हणतात, एक नाही एकाएसे भिन्न पाहे प्रकृती. एक एकासारखं नाही, प्रत्येक ही सगळी प्रकृती भिन्न भिन्न आहे. अनेक प्रकारची विभिन्नता या मृत्यूलोकामध्ये आहे. त्यापैकी आपल्याला 5 प्रकारची विभिन्नता पाहिजे आहे. संत वचनाच्या आधारे 5 प्रकारची विभिन्नता आपल्याला या जगतामध्ये पाहायला मिळते बरं का. प्रत्येकाच्या नावामध्ये विभिन्नता पाहायला मिळते, प्रत्येकाच्या वर्तनामध्ये विभिन्नता पाहायला मिळते, प्रत्येकाच्या वेशामध्ये विभिन्नता पाहायला मिळते, प्रत्येकाच्या विचारामध्ये विभिन्नता पाहायला मिळते आणि 5 प्रत्येकाच्या आवडीमध्ये विभिन्नता पाहायला मिळते. विठ्ठल विठ्ठल ऐका, इकडे लक्ष द्या. 5 प्रकारची विभिन्नता मी सांगितली. हे सगळं जगत 5 प्रकारच्या विभिन्नतेने भरलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे या जगतामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या नावामध्ये विभिन्नता पाहायला मिळते. ऐका, या जगतामध्ये विचार करायचा ठरला तर प्रत्येकाचं नाव भिन्न भिन्न आहे. मी नाही म्हणत, ज्ञानोबारे वर्णन करतात पहा, यांची नावे ही अनानी. प्रत्येकाची नावं भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाचं नाव वेगळं वेगळं आहे. गावामध्ये एखादं लहान बाळ जन्माला आलं, त्याला जर नाव ठेवायचं असेल, त्याचा नामकरण विधी संपन्न करायचा असेल तर आईबाप विचार करतात, याचं नाव ठेवत असताना असं नाव ठेवायचं की जे गावामध्ये कुणाचं नाही, जे पंचक्रोशीत कुणाचं नाही, असं नाव ठेवायचं. प्रत्येकाला नावामध्ये विभिन्नता आवडत आहे. नावामधली विभिन्नता मृत्यूलोकामध्ये पाहायला मिळतात. ऐका, नाव ठेवत असताना त्या नावाला फार मोठा अर्थ नसला तरी चालेल, पण नावामध्ये काहीतरी विशेषता असली पाहिजे. अशी मनुष्याची प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. एका मनुष्याच्या पोटी एका मुलीचा जन्म झाला. मुलीचा जन्म झाल्यानंतर तो म्हटला, आपल्या मुलीचं नाव ठेवायचं आहे आणि नाव असं ठेवायचं की पंचक्रोशीमध्ये कुणाचं नसलं पाहिजे, असं नाव ठेवायचं आहे. म्हणून त्याने आपल्या मुलीचं नाव ठेवलं श्लेष्मा. काय नाही नाव ठेवलं, ऐका, श्लेष्मा. असेल तुमच्या परिसरामध्ये ऐकण्यात कुणाचं नाव श्लेष्मा. पण ऐका, आता हे श्लेष्मा नाव ठेवलं त्याने, पण या श्लेष्मा शब्दाचा अर्थ त्याला माहीत नव्हता. त्याला जर श्लेष्मा शब्दाचा अर्थ माहीत असता तर त्याने आपल्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं नसतं. तुम्ही श्लेष्मा शब्दाचा अर्थ काय ऐका, तुम्हाला मी सांगतो. सर्दी नावाचा विकार झाल्यानंतर आपल्या दोन्ही नाकपुड्यातून जो द्रव बाहेर येतो त्याला श्लेष्मा असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल जास्त स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही. आता काही शब्द दिसायला सुंदर वाटतात पण त्याच्यामध्ये अर्थरूपता असते असं काही नाही. पूर्वीच्या काळामध्ये नावं ठेवली जायची, त्या नावाला फार मोठा अर्थ असायचा. पुरुष नावं ठेवत असताना वेगवेगळ्या संतांची, पूर्वी झालेल्या राजांची नावं ठेवली जायची. स्त्रियांमध्ये संत रूपाने ज्या स्त्रिया अवतीर्ण झाल्या त्यांची नावं ठेवली जायची. मला हे सांगायचं आहे की नावामध्ये विभिन्नता आहे. यांची नावे ही अनानी. नावामध्ये विभिन्नता आहे. पुढे चला, अनारीसे वर्तनी. प्रत्येकाच्या वर्तनामध्ये विभिन्नता आहे. प्रत्येकाचं वागणं वेगळं वेगळं आहे. प्रत्येकाचं वागणं एकसारखं आहे का? नाही. एकाच कुटुंबामध्ये जरी जन्म घेतलेले, एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले जरी 2 मुलं असले तरी सुद्धा प्रत्येकाचं वागणं वेगळं वेगळं असतं. एखाद्याला कीर्तन आवडेल, दुसऱ्याला वेगळंच काहीतरी आवडत असेल. प्रत्येकाला काही आवडेल, कुणाचं वर्तन कसं असेल, कुणाचं वागणं कसं असेल, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं वागणं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून अनारीसे वर्तने. प्रत्येकाचं वर्तन वेगळं वेगळं आहे. पुढे चला, 3ऱ्या प्रकारची विभिन्नता या मृत्यूलोकामध्ये आहे. वेश ही सिनाने आगवियाचे. प्रत्येकाचे वेश वेगळे वेगळे आहे. आता एवढी मोठी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रात आहे, भारतामध्ये आहे, पण एक मनुष्य दुसऱ्यासारखा दिसतो का? दुसऱ्यासारखा दिसत नाही. प्रत्येकाचं मॉडेल आपल्याला वेगळं वेगळं पाहायला मिळतं. प्रत्येकाचा वेश हा वेगळा वेगळा पाहायला मिळतो. म्हणून प्रत्येकाच्या वेशामध्ये विभिन्नता आहे. पुढे चला, वेशही सिनानी आगवियांचे. 3 प्रकारची विभिन्नता सांगितली. 4थी विभिन्नता आहे, प्रत्येक
प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये स्फुरणारा विचार, हा विचारही प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. कोणता विचार करील सांगता येत नाही. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धती वेगळी वेगळी आहे. शास्त्रकारांनी असं म्हटलंय पहा, पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. प्रत्येकाच्या पिंडामध्ये बुद्धी आणि बुद्धीमध्ये स्फुरणारा विचार हा वेगळा वेगळा असतो. म्हणून प्रत्येकाची विचार वेगळे वेगळे असतात. विचारामध्ये विभिन्नता पाहायला मिळते. पुढे चला, पाचवी विभिन्नता आहे की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असणारी आवड, या आवडीमध्ये सुद्धा आपल्याला विभिन्नता पाहायला मिळते. विठ्ठल विठ्ठल. आवड नावाची वृत्ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. आवड नाही असा एकही प्राणी आपल्याला सापडणार नाही. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. अगदी खाण्यापाण्यापासून, खाण्यापिण्यापासून, अंगामध्ये घालणाऱ्या कपड्यांपासून अगदी चपलेपर्यंत प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. आवडीमध्ये विभिन्नता आहे. या आवडीमध्ये आपल्याला 3 प्रकार करता येतील. एक आहे सामान्य जीवाची आवड, दुसरी आहे संतांची आवड आणि तिसरी आहे देवाची आवड. विठ्ठल विठ्ठल. ही आवड अशी विभिन्न आहे. सामान्य जीवाला जी आवडतं ते संतांना आवडत नाही, संतांना जे आवडतं ते सामान्य जीवाला आवडत नाही, आणि या दोघांना जे आवडतं ते देवालाच आवडेल असं काही सांगता येत नाही. अशी ही आवडीमध्ये असणारा हा व्यभिचार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून ऐका, पहिली आवड आहे सामान्य जीवाची. सामान्य जीवाला काय आवडतं? चला ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानोबाराय सांगतात जीवाला काय आवडतं. हा वाटली या विषय बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. जीवाला उपाधी आवडते, जीवाला संसार आवडतो. जीवाला काय आवडतं ऐका. 15व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना ज्ञानोबारायांनी या जीवाची आवड सांगितलेली आहे. जीवाला विषय आवडतात. काजे विषय 5 आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध असे 5 विषय आहेत आणि हे 5 विषय जीवाला आवडतात. आणि मग हा जीव 5 विषयामध्ये कसा रममाण होतो याकरता ज्ञानोबारायांनी 5 ओव्या खर्ची केलेल्या आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, मग मनाच्या रथी वळगे, इंद्रियांच्या द्वारी निघे. इंद्रियांच्या द्वारातून हा जीवात्मा बाहेर निघतो आणि मग कुठे कुठे जातो? रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे, रसनाच रसनेचा दरकुटा भरोची लागे, मग स्पर्शाची आरिगे घोरावा नामाजी. 5 ओव्या ज्ञानोबारायांनी खर्ची केलेल्या आहे. जीवाला विषय आवडतात. अजून जीवाला काय आवडतं ऐका. ज्ञानोबारायांनी सांगितलेल्या वचनातून याचा विचार आपण केला. जगद्गुरु तुकोबारायांचे एक वचन सांगतो आणि पुढे जाऊया. जगद्गुरु तुकोबाराय असं विचारतायत, या जगतामध्ये असा कोण आहे की ज्याला या गोष्टी आवडत नाही? यच्चयावत मनुष्य मात्राला या सगळ्या गोष्टी आवडतात. कोणत्या गोष्टी आवडतात ऐका. ऐसा कोण नाही हे दयावडे, ऐसा कोण नाही हे दयावडे. ऐसा कोण नाही हे दयावडे, ऐसा कोण नाही हे दयावडे. कन्यापुत्र घोडे दाराधर, कन्यापुत्र घोडे दाराधर, कन्यापुत्र घोडे कन्यापुत्र घोडे. तुकोबाराय बोलतात, ऐसा कोणी नाही हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधर. महाराज म्हणतात, यच्चयावत मनुष्य मात्राचा विचार केला असा कोणीही सापडणार नाही ज्याला या गोष्टी आवडत नाही. कोणत्या गोष्टी ऐका. कन्या, पुत्र, घोडे, दारा, धन, 5 गोष्टी आहेत. कन्या, आपल्या पोटी जन्माला आलेली कन्या प्रत्येकाला आवडते. कन्या, पुत्र, आपल्या पोटी जन्माला आलेला पुत्र, त्याच्यावर सर्वस्वी जीवाचं प्रेम असतं. कन्या, पुत्र, घोडे. तिसरी गोष्ट सांगितली घोडे. तुम्ही म्हणाल कन्या पुत्र आम्हाला आवडतात, पण घोडे नावाचा काही प्रकार आहे तो काय आम्हाला आवडत नाही. आता घोडे म्हणजे तुकोबारायांनी या ठिकाणी घोड्याची का गणना केली असावी ऐका.
तुकोबारायांची ही जी भाषा आहे ती 450 वर्षापूर्वीची आहे. त्या काळामध्ये लोकांना घोडे आवडत होते. का बरं आवडत होते? घोडा हा वापरला जायचा. पूर्वीच्या काळामध्ये लोक घोडे पाळायचे. कशा करता? पूर्वीच्या काळामध्ये घोडे म्हणजे दळणवळणाचं साधन होतं. त्याकरता लोक घोडे वापरत असत. तुम्ही म्हणाल आम्हाला तर अलीकडच्या काळामध्ये घोडे आवडत नाही. तुम्हाला घोडे जरी आवडत नसले तरी घोड्यांची जागा अलीकडं गाड्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला घोडे जरी आवडत नसले तरी गाड्या ज्याच्याकडे जी असेल ती त्याला आवडल्याशिवाय राहत नाही. माणसाचं प्रेम गाडीवर असतंच ना. पण गाडी आवडते प्रत्येकाला. दळणवळणाचं साधन आहे. कन्या पुत्र घोडे. पुढे चला. चौथा प्रकार तुकोबारायांनी सांगितला दारा. दारा म्हणजे घराचं दार असं त्याचा अर्थ नाही. आपण काकड्यामध्ये रोज म्हणतो धन दारा पुत्र जन. दारा म्हणजे काय? घराची दार. दारा शब्दाचा अर्थ काय सांगा बरं? दारा म्हणजे काय? दारा शब्दाचा अर्थ होतो पत्नी. आपली पत्नी ज्याची त्याची त्याला आवडते, काय का नाही? कन्या पुत्र घोडे दारा. आता ही पत्नी किंवा या प्रत्येकावर किती प्रेम असतं ना, याचा एवढा सुंदर विचार ज्ञानोबारांनी 13व्या अध्यायामध्ये केलेला आहे. अज्ञान या पदावर चिंतन करत असताना विस्ताराने विचार ज्ञानोबारांनी मांडलेला आहे. तो वास्तविक तिथे जाऊन आपण पाहायला हवा. चला. कन्या पुत्र घोडे दारा. धन पैसा आवडतो. किती आवडतो? द्रव्य जीवाहुनी आवडे याजना. स्वतःच्या जीवापाड प्रेम लोक पैशावर करतात. या सगळ्या पदार्थांवर करतात. ही झाली आवड. आपण आवडीचा विचार करतोय सामान्य जीवाच्या आवडीचा विचार. सामान्य जीवाला काय आवडतं? पंचविषय आवडतात. सामान्य जीवाला संसार आवडतो. सामान्य जीवाला कन्या पुत्र घोडे दारा धन या गोष्टी आवडतात. हा झाला सामान्य जीवाच्या आवडीचा विचार. पुढे चला. पुढचा आवडीचा प्रकार आहे साधू संतांची आवड. जीवाला जे आवडतं ते संतांना आवडत नाही. जीवाला विषय आवडतात पण संतांना विषय आवडत नाही. 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी गोड विचार मांडला. बरं, 5व्या अध्यायामध्ये बोलत असताना भगवान म्हणतात या विषयाच्या ठिकाणी कोण रमामान होतं ऐका. ये ही संस्पर्श जा भोगा दुःख यो नये येवते. ये ही संस्पर्श ज्या भोगा दुःख यो नये येवते. आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः तेषु न रमते. बुध शब्दाचा अर्थ होतो ज्ञानी लोक. ज्ञानी पुरुष मात्र विषयाच्या ठिकाणी रममान होत नाही. मग विषयाच्या ठिकाणी रममान होतं कोण? या श्लोकावर ज्ञानोबारांनी केलेलं भाष्य पहा. ज्ञानोबाराय बोलतात जिही आपण पे नाही देखिले तेची ही इंद्रियार्थी रंजले. किंवा जया आपण पे नाही दिठे जया स्वसुखाचे सदा खराटे तयासीच विषय हे गोमटे आवडती. सामान्य जीवाला हे विषय आवडतात. संतांना मात्र हे विषय आवडत नाही. जया आपण पेची फावले ज्यांना आत्मसुखाची प्राप्ती झालेली आहे त्या संतांना हे विषय आवडत नाही. सामान्य जीवाला पंचविषय आवडतात तर संतांना पंचविषय आवडत नाही. सामान्य जीवाला संसार आवडतो तर संतांना संसार आवडत नाही. काही लोक तुकोबारायांकडे आली आणि आल्यानंतर तुकोबारायांना संसारिक गोष्टीविषयी बोलायला लागले. संसारातलं सांगायला लागले. महाराज पाऊस पाणी असा झाला, आता पेरण्या झाल्या का, अमुक झालं का, तमुक झालं का वगैरे प्रापंचिक पदार्थांविषयी ज्यावेळेस हे सगळे लोक तुकोबारायांजवळ येऊन बोलू लागले त्यावेळेस तुकोबाराय सांगतात माझ्या जवळ येऊन प्रपंचाविषयी तुम्ही काहीही बोलू नका. का बरं बोलू नका? या प्रपंचातल्या पदार्थांविषयी आता मला कानाने ऐकवत नाही. नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषय आता नाही कवे कानी. मज देवा विनवानी हे आता तो प्रपंचाचा वेशी नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषी आता नाही कवे कानी मज देवा विनवाणी. काय बोलतायत महाराज ऐका. मज पाशी प्रपंचाचे विषी वदो नका. माझ्याजवळ आलात ना माझ्याजवळ प्रापंचिक पदार्थाविषयी काय बोलू नका. कारण भगवंतासंबंधी सोडून मला दुसरी कोणतीही गोष्ट आता माझ्या कानाने ऐकवत नाही. मला यातून एक विचार सांगा.
ज्या संतांना प्रपंचिक पदार्थांविषयी बोललेलंही आवडत नाही त्या संतांना संसार आवडेल का? विठ्ठल विठ्ठल संसारासंबंधीचे तुकोबारांचे उद्गार पहा. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच कडे रोमांच कंठदाटे म्हणून रुसलो संसारा सर्वा विकार मांडला. संसारासंबंधीची आवड जीवाच्या अंतकरणामध्ये आहे, संतांच्या अंतकरणामध्ये नाही. सामान्य जीवाला विषय आवडतात परंतु संतांना विषय आवडत नाही. हा, संतांना विषय आवडतात पण कोणते विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. संतांना काय आवडतं ऐका. संतांना एक परमात्मा आवडतो, परमात्म्याचं नाम आवडतं, परमात्म्याचं रूप आवडतं, परमात्म्याचं धाम आवडतं आणि परमात्म्याची सेवा करणारे संत आवडतात. विठ्ठल संतांच्या आवडीचा मुख्य एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी हरी. एक मुख्य आवडणारा विषय म्हणजे परमात्मा आहे आणि तो परमात्मा आवडत असल्यामुळे परमात्म्या संबंधीने इतर गोष्टी आवडतात. एक परमात्मा आवडतो, एक परमात्मा आवडतो. तुकोबाराय म्हणतात ना, सर्वसंगी विठ्ठला तू एकला उद्गार आहेत. ज्ञानोबारायांचे सुद्धा तसे उद्गार आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, तुझी शपथ वाहून सांगतो, तुझी आण वाहीन गा देवराया, तुझी आण वाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवापासोनिया, कानडिया विठोबा कानडिया. माऊली म्हणतात, तुझी आन वाहीन गा देवराया, देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, बहु आवडसी जीवापासून या. भगवंताशिवाय दुसरं काहीही आवडत नाही. जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा. तुझ वाचुनी केशवा अनुनावडे, तुझ वाचुनी केशवा अनुनावडे, जीवे अनुसरणी अजून कान वेगी आणावा तो सई प्राणू माझा. तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. भगवंताशिवाय दुसरं आवडत नाही. परमात्मा आवडतो, परमात्म्याचं नाम आवडतं. तुझ्या नामाची आवडी विठो आम्ही तुझी वेळी. तुकोबाराय सांगतात, या भगवंताच्या नामासमोर बाकी सगळी साधनं आम्हाला तुच्छ वाटतात. तुका म्हणे मज तुझ्या नामापुढे तुच्छ हे बापुडे सगळही. परमात्म्याचं नाम आवडतं. आम्हा आवडे नाम घेता तोही पिता संतोषी. परमात्म्याचं नाम आवडतं, परमात्म्याचं रूप आवडतं. आवडे हे रूप गोजरे सगुण, पाहता लोचन सुखावले. परमात्म्याचं रूप आवडतं, परमात्म्याचं धाम आवडतं. धाम म्हणजे काय हो? ज्या परमात्म्या ज्या धामामध्ये ज्या क्षेत्रामध्ये परमात्मा विराजमान आहे असं धाम आवडतं. त्याची या गावीची आवड ही जीवा. महाराज म्हणतात, तुझ्या गावामध्ये राहतो
ते गाव आम्हाला आवडतं. परमात्मा कोणत्या गावात राहतो? पंढरी क्षेत्रामध्ये राहतो, म्हणून आवडे पंढरी. भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक हे सगळं आवडतं. परमात्म्याचं धाम आवडतं बरं का. परमात्म्याचं धाम आवडतं म्हणून आज सुद्धा ज्ञानोबा आहे. माझे जीवीची आवडी धाम आवडतं. परमात्म्याचं धाम आवडतं. आणि परमात्म्याची भक्ती करणारे संतही तुकोबारायांना आवडतात. हरिभक्त जेवढे तुकोबारायांना आवडतात ना, तेवढे संतांना जेवढे संत आवडतात तेवढे इतर कोणी आवडत नाही. हरिभक्त माझे जीवलग सोय रे. हरिभक्तांविषयीची भाषा तुकोबारायांची पहा. महाराज म्हणतात आम्हा सोय रे हरिजन किंवा हे माझे सोय रे सज्जन सांगाती पायात विठोबाची पायात विठोबा. हे माझे सोय रे सज्जन सांगाती पायात विठोबा पायात विठोबा. हे माझे सोय रे सज्जन सांगाती पायात विठोबा पायात विठोबा. हे माझे सोय रे सज्जन सांगाती पायात विठोबा पायात विठोबा. हे माझे सोय रे सज्जन सांगाती. याचं शेवटचं चरण फार महत्वाचं आहे बरं का. महाराज म्हणतात हे हरिभक्त आम्हाला आवडतात, पण किती आवडतात पहा. तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसी नाही आस अनेकांची. हरिभक्त आवडतात. या प्रकारे संतांनाही आवडतं. संतांची सामान्य जीवाची आवड पाहिली, संतांची आवड पाहिली. आता आपल्याला देवाची आवड पाहिजे आहे. देवाला काय आवडतं? आता देवाला काय आवडतं याचा अनुमान आपण करत बसण्यापेक्षा देवालाच विचारू, तुला काय आवडतं? चला, देवाने आपली आवड भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सांगितली. 12वा अध्याय उघडा. 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून पुढचे सगळे श्लोक पहा, शेवटच्या श्लोकापर्यंत. प्रत्येक श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये भगवंताने सांगितलं यो मद भक्त समे प्रिय. या सगळ्या ज्ञान लक्षणांचा विचार सुरू होतो 13व्या श्लोकापासून. पहिला श्लोक आहे अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरहंकार. या श्लोकापासून ही सगळी लक्षणं सांगून भगवंताने सांगितलं यो मद भक्त समे प्रिय भक्तिमान मे प्रियो नरः. हा जो भक्त आहे तो भक्त मला आवडतो, भक्त मला आवडतो, असं स्वतः देवाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. यातून एक आपल्याला लक्षात आलं की भगवंताला भक्त आवडतो. पण ऐका, भक्ताच्या बाबतीमध्ये विचार करायचं ठरलं तर भगवंताने भक्ताचे 4 प्रकार सांगितले 7व्या अध्यायामध्ये. बोला श्लोक. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोर्जुन आर्तो आर्तार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. या प्रकारचे 4 भक्त आहेत. पहिला आर्त तो आरतीची निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजेने तेने इच्छिजे आर्त सिद्धी, मग चौथी याची ठाई काहीच करणे नाही. 4 प्रकारचे भक्त आहेत. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. भक्ताचे किती प्रकार झाले? 4 प्रकार झाले. मग आता पुन्हा प्रश्न निर्माण झाला, भक्त आवडतात, सामान्य रूपाने भक्त आवडतात, तर भक्ताचे 4 प्रकार देवानेच सांगितले. मग या 4 प्रकारापैकी कोणता भक्त आवडतो याचा विचार केला पाहिजे ना. या 4 प्रकारापैकी कोणता भक्त आवडतो याचा विचार भगवंताने तिथेही केलेला आहे. आणि तोच विचार निळोबाऱ्या अभंगाच्या पहिल्याच्या निज भक्ताची आवडी आवडी निज भक्ताची आवडी आवडी निज भक्ताची आवडी आवडी निज भक्ताची आवडी आवडी निज भक्ताची आवडी
भक्ताची आवडी आवडे निज भक्ताची आवडी आवडे निज भक्ताची आवडी सांभाळिता घडी घडी सांभाळिता घडी घडी राखोनिया भूकतान राखोनिया भूकतान सांभाळीच्या घडी सांभाळीच्या घडी राखोनिया भूकतान राखोनिया भूकतान भगवंताला भक्त आवडतात, पण कोणत्या भक्ताची आवड देवाच्या अंतःकरणामध्ये आहे? नळोबारांनी सांगितलं, निज भक्ताची आवडी, निज भक्ताविषयीची आवड देवाच्या अंतःकरणामध्ये आहे. आता हा निज भक्त म्हणजे काय याचा थोडा विचार करून आपण पुढे जाऊया. निज भक्त म्हणजे काय? निज शब्दाचा अर्थ होतो स्वतःचा. देवाचा स्वतःचा जो भक्त आहे तो देवाला आवडतो. देवाचा भक्त कोण? देवाचा भक्त कोण? आता आपणही स्वतः भक्त म्हणून घेतो, आपणही देवाची भक्ती करतो, आपणही भक्त म्हणून घेतो. पण ऐका, ज्याने देवाकरता सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे, केवळ देवाकरता जो भक्त झालेला आहे, तुकोबारांचा एक गोड अभंग आहे. संतपर प्रकरणामध्ये तुकोबारांचा एक गोड अभंग आहे. त्या अभंगामध्ये देवाचा भक्त कसा असतो याचं वर्णन तुकोबारांनी केलेलं आहे. ऐका, देवाचा भक्त तो देवासीच गोड, आणि काची चाड नाही त्यासी, कवनाचा सोयरा नवेची सांगाती, अवघिया हाती अंतरला, माझी आईसे तया न म्हणती कोणी. त्याला कुणीच माझं म्हणत नाही. का म्हणत नाही? आता प्रपंचातली लोक माझं कुणाला म्हणतात? जे प्रपंचाच्या कामाला येतात त्यांना लोक माझे म्हणतात. जो प्रपंचाच्या कामालाच येत नाही, जो सारखा उठसूट देवधर्म करत असेल, त्याला प्रपंचातले लोक माझं म्हणतील का? माझं म्हणत नाही. माझी आईसे तया न म्हणती कोणी, असे राणी मनी भलते ठाई. सुंदर वर्णन केलेले ऐका. प्रातस्नान करी विभूती चर्चन, देखोनिया जन निंदा करी. लोक पाहून म्हणतात, हा लय मोठा भक्त झाला, टिळे काय लावले, माळा काय घातल्या, लोक निंदा करतात. बाहेरची लोक निंदा करतात यात आश्चर्य नाही, घरातली माणसं निंदा करतात. घरी बाईला म्हणे कोठे व्याली रांड, बरे होते शंड मरतात. ऐका, पुढं महत्वाचं चरण आहे. तुकोबाराय सांगतात, जन्मोनिया झाला अवघिया वेगळा, मनोनी गोपाळा दुर्लभ तो. तुका म्हणे जो संसारा रुसला, ते चिठा केला सिद्धपंथ. देवाकरता जो संसाराला रुसलाय, ज्याने देवाकरता सगळ्या गोष्टींचा त्याग करून केवळ परमात्म्याचा आश्रय केला, जो परमात्म्याविषयी अनन्य झाला, तो आहे निजभक्त विठ्ठल विठ्ठल. अध्यायामध्ये चिंतन करत असताना हे भक्त आवडतात, पण त्यापैकी ज्ञानी भक्त मला आवडतो याचं चिंतन करत असताना तेषाम नित्ययुक्त, हे सगळे उदार हा सर्व येवैती, हे सगळे ज्ञानी, हे बाकीचे भक्त उदार आहेत म्हणजे श्रेष्ठ आहेत, पण ज्ञानी त्वात्मेव मे मतम, ज्ञानी माझा आत्मा आहे असं म्हटलं बा. त्यावरची गोड ओवी ज्ञानोबरांची आहे. आपुलालिया हिताचे नि लोभे, आवडे तोही भक्त मज झोंबे, परी मीची करी वालवे ऐसा ज्ञानी ऐकू. पण स्वतः करता सगळे भक्त येऊन मला झोंबतात, पण सगळ्यांना मी प्रेम नाही करत, ते त्यांच्या स्वार्थाकरता माझ्याकडे आलेले. पण मीची करी वालवे, मी ज्याच्यावर प्रेम करतो असा ज्ञानी एकच भक्त आहे, त्यालाच या ठिकाणी निजभक्त असं म्हटले. निजभक्ताची आवडी, तो भक्त देवाला आवडतो. आता किती आवडतो याचा थोडा विचार आपल्याला करायचा आहे. तो भक्त जितका आवडतो ना, त्याच्यासारखं या जगतामध्ये देवाला दुसरं काहीही आवडत नाही. या भक्ताच्या प्रेमातून देवाने सगळ्यांची वजाबाकी केलेली आहे. तो भक्तच इतका आवडतो, त्या व्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही. का एकादश स्कंदामध्ये स्वतः उद्धवाजवळ परमात्म्याची उद्गार आहे. स्वतः उद्धवाला परमात्मा काय बोलतात ऐका. भगवान परमात्मा सांगतात, न तथा मे प्रियतमः आत्मयोनी न शंकर
न च संकर्षणः न श्रीर नैवात्मा च यथा भवान. श्लोक फार महत्त्वाचा आहे, ऐका. न तथा मे प्रियतम, त्या प्रकारे मला या जगतामध्ये दुसरं कोणीही प्रियतम नाही. कोण कोण नाही, कुणाची वजाबाकी केली, ऐका. आत्मयोनी, पहिली गोष्ट सांगितली, मला तेवढा आत्मयोनी सुद्धा आवडत नाही. आता आत्मयोनी म्हणजे काय, तर परमात्म्याच्या नाभी कमलातून ज्याचा जन्म झाला त्याचं नाव काय, ब्रह्मदेव. ज्याची आहे नाभी कमळी जन्मचतुरान नाम. हे ब्रह्मदेवाचा जन्म एकट्या भगवंतापासून झाला, म्हणून भगवंताला आत्मयोनी, ब्रह्मदेव जन्माला आल्यामुळे ब्रह्मदेवाला आत्मयोनी असं म्हटलेलं आहे. खरं तर मुलाचा जन्म होण्याकरता आणि आई आणि वडील हे दोघंही लागतात, पण ब्रह्मदेवाचा जन्म मात्र एका वडिलांपासून झालेला आहे. आता आई वडिलांच्या पोटी आलेलं बाळ, त्या जन्माला आलेलं बाळ, त्या बाळावर आई वडिलांचं दोघांचंही प्रेम असतं. पण एकट्या भगवंताच्या पोटी जन्माला आलेला ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवावर देवाचं किती प्रेम असायला पाहिजे. पण ब्रह्मदेव सुद्धा मला आवडत नाही. आत्मयोनीनं ब्रह्मदेवही मला, ब्रह्मा माझे पोटीचे बाळ, तो सुद्धा मला तेवढं आवडत नाही. चला, ब्रह्मदेव आवडत नाही, आत्मयोनी. पुढे चला, न शंकर, भगवान शंकरही मला आवडत नाही. आता भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांचं ऐक्य अनेक अभंगातून आपण पाहतो. जनी मने आत्मा एक, या दोघांचं चिंतन करत असताना भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. दोन्ही देव एक आहे, दोन्ही देव एकच आहे, तरी सुद्धा भगवान शंकरही मला तितके आवडत नाही. पुढे चला, भगवान शंकर बाजूला झाले. नच संकर्षण, संकर्षण शब्दाचा अर्थ होतो बळीराम दादा, बंधू. माझा बंधू सुद्धा मला तितका आवडत नाही. कोण, बळीराम दादा. माझ्या भावावरही माझं तितकं प्रेम नाही. भगवान म्हणतात तोही मला तितका आवडत नाही, म्हणून सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं त्या काळामध्ये भगवंताने बलराम दादाला विचारलं, दादा तुम्ही कुणाच्या बाजूने युद्ध करणार. दादा म्हणले, ज्या बाजूनी जो पक्ष पडता होईल, ज्या पक्षाला कुणाची तरी आवश्यकता लागेल त्या बाजूने मी युद्ध करायला जाणार. भगवंताच्या लक्षामध्ये आलं, हे जर इथं युद्धात थांबले हे नक्कीच कौरवांच्या बाजूने युद्ध करायला जातील, त्यामुळे त्यांना इथं ठेवून चालणार नाही. म्हणून दुराविला सखा बळीभद्र, कथा मोठी आहे. भगवंताने तीर्थयात्रा करण्याकरता त्यांना पाठवून दिलं. बंधूही तितकं आवडत नाही. पुढे चला, आता भाऊ आवडत नाही यात काय आश्चर्य, नाहीच आवडत भाऊ बऱ्याच वेळा. सगळ्यांचे सगळे बाजूला झाले होतात व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये. याचा विचार करत असताना हे सगळे बाजूला केले जातात. मुलगाही बाजूला केला जातो, त्याच्यानंतर भाऊही बाजूला होतो. पण ज्या एका गोष्टीतून सगळ्यांची वजाबाकी होते ती एक गोष्ट मात्र कोणी सोडत नाही. अशी शेवटची गोष्ट शेवटी भगवंतांनी सांगितलं की श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी सुद्धा मला तितकी आवडत नाही. ऐका, ही महत्त्वाची गोष्ट आहे. लोक तिच्यातून सगळ्यांची वजाबाकी करतात, पण देवाने तिची सुद्धा वजाबाकी भक्ताच्या प्रेमातून केलेली आहे. श्री सुद्धा मला तितकी आवडत नाही, लक्ष्मीही मला तितकी आवडत नाही. म्हणून ऐका, ज्या काळामध्ये भृगु ऋषी भगवंताची परीक्षा पाहण्याकरता आले त्या काळामध्ये भगवंताने काय केलं पहा. मी या लक्ष्मी डावलोनी केली परवती, लक्ष्मीला बाजूला केलं, फेडूनी कौस्तुभ घेतला हाती, ओढवली वक्षस्थळाची छाती चरणरजा. लक्ष्मी ही तितकी देवाला आवडत नाही. लक्ष्मी अत्यंत जवळची आहे, पण ती सुद्धा देवाला तितकी आवडत नाही. पुढे ऐका, आता भगवंताचे पुढचे उद्गार ऐका. नच श्रीही नैवात्माच यथा भवान. यथा भवान नच एव आत्मा, माझा आत्मा सुद्धा मला तितका आवडत नाही जितके माझे भक्त भवान, म्हणजे तुम्ही मला जितके आवडता तितका माझा आत्माही मला आवडत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, उपनिषदाची अशी भाषा आहे, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. मनुष्य दुसऱ्यावर जे काही प्रेम करतो ते सगळं स्वतः करता करतो. स्वतःच्या आत्म्याकरता मनुष्य दुसऱ्यावर प्रेम करत असतो. आणि सर्वात अत्यंत परमप्रीतीचा विषय प्रत्येक जीवाचा जर काय असेल तर आपला आत्मा आहे. यम आत्मा परानंद परम प्रेमास्पदम यतः. पंचदशिकारांची हीच भाषा आपल्याला पाहायला मिळते. आत्मा हा परमप्रीतीचा विषय आहे, पण भगवान सांगतात माझा आत्मा सुद्धा मला तितका आवडत नाही. तुकोबाराय सुद्धा आपल्याला हेच सांगतात ना, देवा भक्त जीवाहुनी आवडती सकळ ही प्रीती, ज्यांच्या ठाई सकळ ही प्रीती
सकळाई प्रीते ज्ञानाच्या सकळाई प्रीते ज्ञानाच्या देवा भक्त जीवाहुनी आवडती, स्वतःच्या जीवापेक्षा आवडतात आणि हे सर्वस्वी प्रेम परमात्मा भक्तावर करतो. मग प्रेम असल्यामुळे परमात्मा त्यांचा सांभाळ करतो. कसा करतो पहा, सांभाळी त्या घडी घडी. भक्ताविषयीची आवड असल्यामुळे प्रत्येक घडी घडी प्रत्येक क्षणोक्षणाला परमात्मा भक्ताचा सांभाळ करतो. मग सांभाळ करत असताना हरिपाठामध्ये एक सुंदर प्रमाणे पहा, मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवारणे. भक्ताच्या जीवनामध्ये आलेले आघात निवारण करण्याकरता, भक्ताला सांभाळ करण्याकरता परमात्मा पुढे आणि मागे उभा राहतो. धावे चाले मागे मागे किंवा आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे. काही भक्तांकरता पुढे तर काही भक्तांकरता मागे उभा राहतो. पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी अर्जुनाचं उदाहरण दिलं पहा. ज्ञानोबाराय सांगतात, देखा नवलतया प्रभूचे जे अद्भुत प्रेम पार्थाचे, जे सारथ्य पार्थाचे करीत्वासे, पायको पाठीसी घातला आपण पुढा राहिला. अर्जुनाला मागं घातलं, भगवान परमात्मा पुढं उभे राहिले. अर्जुनाच्या पुढे उभे राहतात तर नामदोऱ्यांच्या मागं चालतात. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे विठ्ठल विठ्ठल. भक्ताचा सांभाळ प्रत्येक क्षणाला करतो बरं, प्रत्येक क्षणाला. प्रत्येक क्षणाला कधी भक्ताच्या जीवनामध्ये काही संकट येईल सांगता येत नाही, म्हणून प्रत्येक क्षणाला सांभाळी त्या घडी घडी. प्रत्येक घडी घडीला परमात्मा भक्ताला सांभाळतो. पण सांभाळत असताना फक्त संकटातून रक्षण करणं याला सांभाळणं असं म्हणत नाही, तर सांभाळ करत असताना भक्ताला भूक लागली, तहान लागली, यातूनही परमात्मा भक्ताचा कसा सांभाळ करतो. अभंगाचं दुसरं चरण, राखो भूक तहान, राखो भूक तहान, भूक तहान, राखो भूक तहान, राखो भूक तहान, राखो बहुमान, राखो दिया भूक तहान, राखो दिया भूक तहान, बहुमान करी त्यांचा बहुमान. भक्ताला भूक लागली, भक्ताला तहान लागली, याही पिढेतून परमात्मा भक्ताचं रक्षण करतो. भक्ताला भूक लागली, तहान लागली, लागल्यानंतर भक्त त्याची चिंता करत नाही. मग भक्त काय करतो, भुके तहाने चित्ती सदा देव आठविती, सदा देव आठविती, सदा देव आठविती. चिंतन करता करता त्या चिंतनामध्येच भक्त रंगून जातात, नवे नवे चिंतनानेच तृप्त होतात. बाळकडीतलं तुकोबारांचं प्रमाणे पहा, चिंतनेची धाली न लगे अन्न पाणी, तुका म्हणे मनी समाधान. किंवा निळोबारांचं एक वचन बोर्ड आहे. निळोबाराय सांगतात, निळोबाराय म्हणतात, काया वाचा आणि मनी धाले चिंतने डुलते. सदैव चिंतनामध्ये रममाण होतात. त्या काळामध्ये भक्ताला भूक तहानेतून भक्ताचा सांभाळ करण्याकरता परमात्मा येतो. परमात्मा भक्ताचा सांभाळ करतो. आपल्याच महाराष्ट्रामध्ये पैठण क्षेत्रामध्ये एका भक्ताचा जन्म झाला. त्या भक्ताचं विशेष असं होतं की तो भक्त मागच्या जन्मामध्ये
सूर्याच्या रथावर सारथ्य काम करणारा म्हणून सूर्याचा सारथी होता. आणि तो सारथी भगवंताची भक्ती करण्याकरता पैठण क्षेत्रामध्ये अवतीर्ण झाला. सूर्याच्या सारथीचं नाव माहिती आहे कोणाला? सूर्याचा सारथी ज्ञानोबरांनी 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. पहा, अरुणांगा जवळिके अरुण. सूर्याच्या सारथीचं नाव आहे अरुण. तोच अरुण भगवत भक्ती करण्याकरता पैठण क्षेत्रामध्ये जन्माला आला. पण पैठण क्षेत्रामध्ये त्यांचा जन्म झाल्यानंतर गंमत अशी की लहानपणापासून त्यांना दोन्हीही पाय नव्हते आणि दोन्हीही हात नव्हते. अशा अवस्थेमध्ये त्यांचा जन्म झाला. तुम्ही नाव सांगेल? ज्या भक्ताला दोन्ही हातही नाही आणि पायही नाही यांच्याकडून उत्तर अपेक्षित. माऊलींनी सांगितलं भक्त कुर्मदास नावाचे एक भक्त जन्माला आले. त्यांचं नाव आहे कुर्मदास. मग अशा अवस्थेमध्ये पैठण क्षेत्रामध्ये आईने लहानपणापासून त्यांचा सांभाळ केला. कसंही बाळ असलं आंधळे पांगळी मुखी अनर्गळ बलतैसे बाळ पडिये माते. बाळ कसं जरी असलं तरी आईला आवडतं. आई त्याच्यावर प्रेम करते. सगळ्या लोकांनी त्याग केला तरी आई मात्र करत नाही. आईने लहानपणापासून सांभाळ केला. आषाढीची वारी जवळ आली होती आणि आषाढी एकादशी जवळ आल्यानंतर दिंड्या सगळ्या पंढरपूरला जायला निघाल्या. जवळच्याच एका गावातली दिंडी ही पंढरपूरला निघाली. पैठण क्षेत्रामध्ये दिंडीचा मुक्काम पडला. मुक्काम पडल्यानंतर त्या काळामध्ये मग ती दिंडी मुक्कामी थांबल्यानंतर कीर्तन सुरू झालं. यांना वाटलं आपण कीर्तन ऐकण्याकरता गेलं पाहिजे म्हणून ते खरडत कीर्तन ऐकण्याकरता मारुतीच्या पारावर गेले. मारुतीच्या पारावर गेल्यानंतर कीर्तन ऐकायला लागले. आता ते वाटचालीतलं कीर्तन वाटचालीच्या कीर्तनामध्ये सगळं पंढरी महात्म्य त्यांना ऐकायला मिळालं की मनुष्याने जन्माला आल्यानंतर पंढरी पाहिल्याशिवाय त्याला मरायचा अधिकार नाही. एकदा तरी पंढरपूरची वारी पायाने केली पाहिजे. पंढरी डोळ्याने पाहिली पाहिजे. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, जो महाराष्ट्रामध्ये जन्माला आला त्याने एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आणि एकदा तरी पंढरीची पायी वारी केल्याशिवाय मरायचा अधिकार त्याला नाही. कमीत कमी एकदा. जे नित्य ज्ञानेश्वरी वाचत असतील जे नित्य वारी करत असतील त्यांच्या चरणावर दंडवत आहे. पण ज्याला काही शक्य होत नाही त्यांनी कमीत कमी एकदा तरी ज्ञानेश्वरीचं पारायण आणि एकदा तरी पंढरीची वारी घडली पाहिजे, केली पाहिजे. पण पंढरीचं महात्म्य त्याने ऐकलं आणि पंढरीला जाण्याची इच्छा निर्माण झाली. आता पंढरीला जायचं, पण जायचं कसं? आपल्याला पाय नाही, हातही नाही. अशा अवस्थेमध्ये आपण पंढरीची वारी करणार कसं? आपला कोण सांभाळ करणार? चिंता निर्माण झाली. गावातले लोक जे वारीला निघाले होते त्या लोकांना त्यांनी विनंती केली, मला कुणीतरी घेऊन चला. लोक म्हणतात आमचंच ओझं आम्हाला जड होत आहे तर आम्ही तुला पुढे घेऊन जाणार. बरं, जे कधीच वारीला गेले नाही त्या लोकांना म्हणून पाहिलं की बाबा तुम्ही कधी वारीला जात नाही, आपण चला सोबत जाऊ. ते लोक म्हणायला लागले थोड्याकडून ही अवदशा निर्माण झाली. आम्हीच कधी अजून पंढरपूरला गेलो नाही, जसे गेले शहाणे आणि तू कुठं पंढरपूरला झाला असं त्याला बोलायला लागले. आता अनेक लोकांचे अनेक मतप्रवाह जाऊ द्या. ते विनंती करतायत जसं तुकोबाराने आंधळ्या पांगळ्याच्या अभंगामध्ये विनंती केली बघा. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय खितिता कुंपकाटी खुंट दरडीन पाय आधार नाही मज कोणी बाप ना माय दाते हो दान करा जाते पंढरपुरा न्यामज तेतवरी अधर्माचा सोयरा. कुणी त्यांची विनंती मान्य केली नाही. शेवटी निर्धार केला आणि एकटेच निघाले. जात असताना रस्त्याने निघाले. महाराज सोबत कुणी नाही, पण मी ज्याच्याकडे निघालोय त्याला तर माझी काळजी आहे. तो मला नक्की सांभाळल्याशिवाय राहणार नाही. देवावर विश्वास आहे. निघाले, वारी करण्याकरता निघाले. गावाच्या बाहेर गेले. संध्याकाळची वेळ झाली. जोपर्यंत घरी होते तोपर्यंत आई जीव घालायची. आता कोण जीव घालणार? ही जरी आई नसली तरी विठाई माऊली
तिला माझी काळजी आहे. संध्याकाळची वेळ झाली, गावाच्या बाहेर पडले होते. त्या काळामध्ये परमात्म्याने एका वाटसरू स्वरूप धारण केलं आणि वाटसरू स्वरूप धारण करून परमात्मा तिथं आले. आल्यानंतर भगवान म्हणतात, कुठं निघाले? त्यांनी सांगितलं, म्हणे मी पंढरपूरला निघालो. पण तुम्ही कोण? म्हणे मी एक सावकार आहे. म्हणे कुठले तुम्ही? म्हणले मी सुद्धा पंढरपूरचाच आहे. बरं झालं, मलाही जोडीला कोणी नव्हते ना, तुम्ही मला मिळाले, मला तुमची सोबत मिळेल आणि मलाही पंढरपूरला जायचं. आता कुर्मदास म्हटले, माझ्या संगतीचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही, झालं तर तुमच्याच संगतीचा मला काहीतरी होईल. मी असा लुळा मनुष्य, तुम्ही पायाने पटपट निघून जा, माझ्या संगतीचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे? विठ्ठल विठ्ठल. देवाने सांगितलं, मी सुद्धा सावकारकीचा व्यापार करतो. आजूबाजूला गावांमध्ये लोकांना दिलेले पैसे उसने आणावे लागतात, लोकांचं व्याज आणावं लागतं. मलाही जायची काही घाई नाही. तुम्ही संध्याकाळी जिथं मुक्काम कराल तिथं मी तुमच्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. परमात्मा आले. परमात्म्याने त्या वाटसरूच्या वेशामध्ये चूल मांडली, स्वयंपाक केला. स्वयंपाक करून कुर्मदासाला जीव घातलं, स्वतः भगवंताने जेवण केलं आणि परमात्मा निघून गेले. असा रोजचा दिनक्रम सुरू झाला. कुर्मदास जिथपर्यंत प्रवास करत खरडत जिथपर्यंत जायचे तिथपर्यंत संध्याकाळी देवाने यावं, स्वयंपाक करावा, जीव घालावं, तहान लागली पाणी पाजावं. थंडीचे दिवस आले महाराज. भक्त विजय ग्रंथामध्ये संत महिपती बाबांनी गोड चरित्र लिहिलेलं आहे, सुंदर प्रसंग लिहिलेला आहे. थंडीचे दिवस आले, त्या काळामध्ये देवाने यावं, शेकोटी करावी, संध्याकाळी त्यांच्या अंगावर पांघरून घालावं आणि नंतर देवाने झोपायला जावं. असे अनेक दिवस सुरू झाले. जवळजवळ कार्तिकी वारीपर्यंत हा प्रवास सुरू राहिला. तोपर्यंत ते पंढरपूरला जाऊन पोहोचले नाही. कार्तिकी वारी जवळ आली तोपर्यंत देवाने हाच दिनक्रम करावा, रोज जावं, कुर्मदासांना जीव घालावं, पाणी पाजावं. या प्रकारची जशी आई आपल्या लेकराची काळजी करते, सगळी काळजी कुर्मदासांची देवाने केली, सगळी काळजी केली महाराज. 4 महिने हा प्रवास सुरू राहिला. 4 महिने राखून या भूकतहान देवाने सांभाळ केला महाराज. आणि शेवटी कार्तिकी एकादशी जवळ आली. दशमीचा दिवस होता. ते म्हणायला लागले, आषाढीला नाही दर्शन झालं, कार्तिकी एकादशीला सुद्धा मी पंढरपूरला जाऊन पोहोचू शकत नाही. ते तोपर्यंत लवळ गावापर्यंत आले होते. एकादशीच्या दिवशी स्वतः पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला घेऊन त्यांना दर्शन देण्याकरता तिथं आले. विठ्ठल विठ्ठल. राखोनिया भूकतहान करी त्यांचा बहुमान. भक्ताचा फार मोठा सन्मान परमात्मा करतो. भक्त जरी हीन जातीमध्ये जन्माला आले, लोकांनी जरी त्यांना वाईट टाकलं तरी परमात्मा मात्र वाईट टाकत नाही. चोखोबारांना लोकांनी मंदिरात येऊ दिलं नाही. हा आला तर देव वाटेल, याचा स्पर्श देवाला झाला तर देव वाटला जाईल. पण भगवंताने स्वतः चोखोबऱ्यांच्या घरामध्ये जावं आणि चोखोबऱ्यांच्या घरचं जीवन करावं. या प्रकारे परमात्मा करी त्यांचा बहुमान. परमात्मा भक्ताच्या शब्दाला फार मान देतो. प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला, न पुसता जाता नाही, खाली बैसताही भिये, अवघा त्यांचा होय जीवे भावे सहित. परमात्मा भक्ताचा फार मान राखतो. किती मान देतो. सगळ्या भक्तांचे समाधी सोहळे स्वतः देवाने येऊन संपन्न केलेले. सावता महाराजांचा महिमा वाढवण्याकरता देवाने लपंडाव खेळ सुरू केला. नामदेवरायांना सांगितलं, नामा आपण लपंडावचा खेळ खेळू. म्हणजे मी लपणार, मी अदृश्य होणार आणि तू मला सापडून दाखवायचं. नामदेवराय मागं, परमात्मा पुढं. हा लपंडाव खेळत 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 नामदेवरायांना परमात्मा घेऊन आले आरण गावामध्ये आणि सावता महाराजांच्या जवळ आले. माझ्या मागं चोर लागलेत, मला लपायला जागा दे. आणि मग तीर्थावळीमध्ये स्वतः भगवंताच्या मुखातले उद्गार नामदेवरायांनी सांगितले. बघा, तीर्थावळीमध्ये सर्वाहुनी पडियंता हा भक्त सावता, निर्धार सांगता नवलावयाचा, हृदय विदारोनी आपुलेनी हाते, ठाव दिला माते बैसावया. काय भक्त आहे. सावता महाराज म्हणतात, अरे या उसाच्या मळ्यात. म्हणे नाही, मला कोणत्या मळ्यात जागा नको दाखवू, मला अशा ठिकाणी लपायला जागा दे की जिथून मला चोर शोधणार नाही. स्वतः विळ्याने आपलं हृदय चिरलं आणि भगवंताला हृदयामध्ये बसायला जागा दिली. असा हा भक्त. आणि भक्ताचा महिमा परमात्मा वाढवतो
करी त्यांचा बहुमान. तो भक्ताचा सांभाळ करण्याकरता अजून काय काय करतो तर त्या भक्ताला वस्त्रभूषण पुरवतो. अभंगाचं तिसरं चरण. वस्त्रभूषणे पुरवे वस्त्रभूषण पुरवे वस्त्रभूषणे पुरवे वस्त्रभूषणे पुरवे वस्त्रभूषणे पुरवे वस्त्रभूषणे पुरवे वस्त्रभूषणे पुरवे चिंता त्याची वाहे देवे राखोनिया भूगताना राखोनिया भूगताना राखोनिया भूगताना राखोनिया भूगताना वस्त्रभूषणे पुरवी चिंता त्याची वाहे देवे राखोनिया भूगताना राखोनिया भूगताना राखोनिया भूगताना वस्त्रे भूषणे पुरवी चिंता त्यांची वाही जीवी. तिसऱ्या चरणामध्ये निळोबाराय सांगतात भक्तालाच भक्ताचा सांभाळ करत असताना भूकतहानेतून जसा सांभाळ करतो त्याप्रमाणे वस्त्रे भूषणे पुरवी. भक्ताला वस्त्र अंगात घालायला नसतील तर ती वस्त्र सुद्धा परमात्मा भक्ताला पुरवतो, भूषण सुद्धा पुरवतो. या सगळ्या गोष्टी परमात्मा भक्ता करता पुरवतो. बघा जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. तुकोबारायांच्या घरामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी राजांना प्रेरणा करून नजराणा पाठवला. तो सगळा नजराणा त्याच्यामध्ये उंची वस्त्र आहे, अनेक प्रकारचे अलंकार आहेत. हे सगळं आहे जगद्गुरु तुकोबारायांनी स्वीकारलं नाही. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा हे सगळं तुकोबारायांनी परत पाठवलं. पण देवाने पुरवलं. परमात्मा सगळ्या गोष्टी पुरवतो. द्रौपदी मातेकरता देवाने वस्त्र पुरवली. ज्या काळामध्ये त्या दुष्ट असणाऱ्या दुःशासनाने द्रौपदी मातेच्या वस्त्रांना हात घातला त्या काळामध्ये परमात्म्याने द्रौपदी मातेकरता अंबर अवतार धारण केला. वस्त्रे हरणे वस्त्रे कैची झाली माऊली. परमात्मा वस्त्र रूपाने त्या ठिकाणी आले आणि द्रौपदी मातेची लज्जा रक्षण करण्याचं काम देवाने केलं. वस्त्रे पुरवी भूषणे पुरवी अनेक प्रकारचे अलंकार भक्ता करता परमात्मा देतो. एवढंच नाही चिंता त्यांची वाही जीवी. भक्ताची सगळी चिंता कोण करतो? परमात्मा करतो. भक्त चिंता करत नाही, भक्त चिंतन करतात आणि जो चिंतन करतो त्याची चिंता परमात्मा करत राहतो. म्हणून परमात्म्याचं हे वचन आहे. 9व्या अध्यायामध्ये भगवंताने हे वचन अर्जुनाला दिलेलं आहे. पहा अर्जुनाच्या निमित्ताने आपल्यालाही दिलेलं आहे. अनन्यास चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्या भक्ताचा योगक्षेम मी वाहतो, त्या भक्ताची चिंता मी करतो. बरं का मनोनी गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता धीमी सदा. ऐका एक ओवी सांगतो या श्लोकावरची. ज्ञानोबराय सांगतात ते एक उठुनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहनी तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. ज्या काळामध्ये एक वटून त्यांनी माझा आश्रय केला, माझ्या चिंतनाकडे त्यांची प्रवृत्ती निर्माण झाली, त्याच काळामध्ये त्यांची सगळी चिंता ही मला आहे. स्वतः परमात्मा भक्ताची चिंता करतो. भक्ताच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची चिंता नाही. चिंता दोन प्रकारची आहे, एक व्यावहारिक चिंता, दुसरी पारमार्थिक चिंता. भक्ताच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची चिंता नाही. व्यावहारिक खाण्यापिण्याची चिंताही नाही आणि पारमार्थिक मोक्षाची चिंताही नाही. भुक्ती मुक्तीची चिंता
दैन्य नाही दारिद्र्यता तुका मने दाता पांडुरंग ओळगिलिया. कोणत्याही प्रकारची चिंता भक्ताच्या जीवनामध्ये राहत नाही. याचं कारण आहे ती सगळी चिंता परमात्मा करतो. म्हणून चिंता त्यांची वाहे जीवे. त्या सगळ्या भक्तांची चिंता स्वतः परमात्मा करतो. आणि एवढंच नाही, निळोपराय म्हणतात भक्ताच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा उणेपणा राहू नये याकरता परमात्मा तत्पर राहतो आणि कोणत्याही प्रकारचा उणेपणा राहू देत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. निळा